नमस्कार. आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग आध्यात्मिक प्रवासाबद्दल बोलणार आहोत. एक असा प्रवास जो आपल्याला सांगतो की कवडीमोल अवस्थेतून पाऊंड मोलाचं कसं होता येतं. या प्रवासाची सुरुवातच बघा किती जबरदस्त वाक्याने होते. तुम्हाला आता मृत्यू लोकातील मनुष्यापासून देवता बनायचे आहे. म्हणजे विचार करा, हा एका खूप मोठ्या परिवर्तनाचा पाया आहे. चला तर मग या प्रवासात पुढे जाऊया. तर सगळ्यात आधी हे लिखाण आजच्या जगाचं एक निदान करतं. म्हणजे सध्याची परिस्थिती नेमकी काय आहे आणि त्यातली मूळ समस्या कोणती आहे हे आपल्या समोर ठेवतं. आणि हे निदान दोन जगांची तुलना करून केलं जातं. एकीकडे आहे आपलं सध्याचं जग, ज्याला मृत्यूलोक म्हटलंय, म्हणजे दुःख आणि अपवित्रतेने भरलेलं. आणि दुसरीकडे आहे येणारं जग, अमरलोक, जिथे शांती आणि पवित्रता असेल. हा फरक खूप महत्वाचा आहे. आणि आजच्या मानवतेचं वर्णन कवडीमोल असं केलं गेलंय. आता कवडीमोल म्हणजे काय, तर हे एक प्रतीक आहे, हे दाखवण्यासाठी की आध्यात्मिक आणि नैतिक पातळीवर आपली किती घसरण झाली आहे. ही घसरण फक्त वागण्यात नाही तर आपल्या बुद्धीमध्ये सुद्धा दिसून येते. असं म्हटलंय की जी आपली मूळची शुद्ध पारस बुद्धी होती ती आता पत्थर बुद्धी झाली आहे, म्हणजे पूर्णपणे अशुद्ध. पण प्रश्न हा आहे की ही अवस्था आली कशी. तर याचं उत्तर एका मोठ्या वैश्विक पार्श्वभूमीमध्ये दडलेलं आहे. चला, हे 5000 वर्षांचं नाटक काय आहे ते समजून घेऊया. खरं तर हे एक 5000 वर्षांचं चक्र आहे. याची सुरुवात होते एका परिपूर्ण काळातून, ज्याला सत्ययुग म्हटलंय, जिथे सगळं शुद्ध आणि दैवी होतं. आणि मग हळूहळू त्रेता, द्वापरयुगातून प्रवास करत आपण आजच्या गोंधळलेल्या अशुद्ध कलियुगात येऊन पोचतो. आणि जसा जगाचा स्तर खाली येतो तसंच काहीसं प्रत्येक आत्म्यासोबतही होतं. असं मानलं जातं की प्रत्येक आत्मा जास्तीत जास्त 84 जन्म घेतो आणि प्रत्येक जन्मासोबत त्याची आध्यात्मिक शुद्धता कमी होत जाते. म्हणजे सतोप्रधान अवस्थेतून तमोप्रधान अवस्थेत येतो. आणि यातली एक खूपच महत्वाची आणि आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे हे जे काही 5000 वर्षांचं नाटक आहे ना, ते हुबेहूब पुन्हा घडतं. म्हणजे हे एक चक्र आहे जे कायम फिरत राहतं. चला तर मग पुढे बघूया. आता हे सगळं ऐकून असं वाटू शकतं की आपण शेवटच्या टप्प्यात आहोत. पण नाही, हा ग्रंथ सांगतो की सध्याचा काळ हा शेवट नसून एका मोठ्या परिवर्तनाचा, एका टर्निंग पॉइंटचा काळ आहे. आणि या खास वेळेला संगमयुग असं नाव दिलं आहे. संगमयुग म्हणजे काय, तर कलियुगाचा अंत आणि नवीन सत्ययुगाची सुरुवात यांच्यामधला एक छोटासा पण अत्यंत शुभ काळ. याच काळात परिवर्तन शक्य आहे. असं म्हटलं जातं की याच विशेष काळात स्वयं परमपिता शिवबाबा, जे प्रकाशाच्या एका निराकार बिंदूसारखे आहेत आणि जन्ममरणाच्या चक्राच्या पलीकडे आहेत, ते ज्ञान देण्यासाठी पृथ्वीवर येतात. आणि त्यांच्या येण्यामुळेच या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा एक निश्चित मार्ग मिळतो. तो मार्ग आहे अंधश्रद्धेवर ज्ञानाचा विजय मिळवण्याचा. म्हणजे बघा, इथे दोन मार्गांमध्ये एक मोठा फरक सांगितला आहे. एक आहे भक्तीचा मार्ग, ज्याला द्वापर आणि कलियुगातली समज नसलेली श्रद्धा किंवा अंधश्रद्धा म्हटले. आणि दुसरा आहे ज्ञानाचा मार्ग, जो संगमयुगासाठी आहे. यात स्वतःला, देवाला आणि या संपूर्ण चक्राला समजून घेण्यावर भर आहे. मग हा ज्ञानाचा मार्ग अवलंबण्यासाठी मुख्य साधन काय आहे, तर ते आहे राजयोग. आता राजयोग म्हणजे कुठली शारीरिक कसरत नाही, तर हा एक मानसिक सराव आहे, परमपित्याशी मनाने जोडण्याचा. हा एक स्मृतीचा योग आहे जो आत्म्याला शुद्ध करतो. या राजयोगाची काही प्रमुख तत्त्वं आहेत, जसं की स्वतःला हे शरीर न समजता एक आत्मा समजणं, त्या एकाच निराकार पित्याची आठवण करणं, आपले विचार, बोलणं आणि कृती या सगळ्यात पवित्रता ठेवणं, आणि देवाच्या उन्नत निर्देशांचं म्हणजे श्रीमतचं पालन करणं. या सगळ्याचा उद्देश आपल्या चेतनेला बदलणं हाच आहे. बरं, मग ह्या मार्गावर चालल्याचा अंतिम परिणाम काय होतो, तर ह्या ग्रंथानुसार एक पूर्ण आणि आश्चर्यकारक परिवर्तन घडतं. ते म्हणजे पुन्हा देवता बनणं. म्हणजे अंतिम ध्येय हेच आहे की एका सामान्य माणसातून स्वतःचं परिवर्तन करून पुन्हा आपलं मूळ दैवी स्वरूप प्राप्त करणं, देवता बनणं. हा संपूर्ण प्रवास आहे त्या कवडीमोळ झालेल्या अवस्थेतून बाहेर पडण्याचा, जिथे आत्मा पूर्णपणे आध्यात्मिकदृष्ट्या खचलेला आहे. आणि तिथून स्वतःला पुन्हा पाऊंड मोलाचं बनवण्यापर्यंतचा, म्हणजे पूर्णपणे शुद्ध आणि मौल्यवान बनून येणाऱ्या नवीन सत्ययुगाचा वारसा मिळवणं. हा या प्रवासाचा संपूर्ण सार आहे. आणि हे इतकं मोठं परिवर्तन शक्य कसं होतं, कारण की या स्मरणाच्या सरावाला योगाग्नी असं म्हटलं गेलंय.
म्हणजे हा एक असा अग्नी आहे जो अनेक जन्मांची पापं आणि अशुद्धता जाळून भस्म करतो. आणि शेवटी हा सगळा विचार आपल्याला एक मोठ्या प्रश्नासमोर आणून ठेवतो की स्मरणाची एक आंतरिक क्रिया म्हणजे फक्त एक विचार बाह्य वास्तवाला खरंच बदलू शकतो का? एका केंद्रित विचारात खरोखर इतकी ताकद असू शकते का की त्याने फक्त